हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही नाही तर तुम्हाला आज निसर्ग बघायला भेटणार आहे. कारण की आजचा व्लॉग हा आमचा एक ट्रॅव्हल व्लॉग आहे आणि जर्नी इतकी सुंदर होती की मला असं वाटलं की आज आम्हाला कॅप्चर करण्यापेक्षा आम्ही एका निसर्गाला कॅप्चर करतो की बाहेर निसर्ग कसं दिसतंय. त्या ट्रॅव्हलमध्ये आम्ही इतके सुंदर दृश्य बघितले होते आणि तेच मला असे वाटतात की ते मी तुम्हाला दाखवावे. स्वतःला मी एका नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहोत की आम्ही काय काय एन्जॉय केलं काय नाही. बट हा व्लॉग स्पेशली फक्त आमच्या प्रवासासाठी आहे की प्रवासामध्ये आम्ही कोणते दृश्य बघितले, निसर्ग किती सुंदर आहे हा तुम्हाला दाखवायचा आहे. तर चला मग आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर काही प्रवास ही ठिकाणासाठी नसतात, ते मनाला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी असतात आणि आजचा प्रवास तसाच आहे. मुंबई ते महाबळेश्वर. पहाटेची वेळ, रस्त्यावर अजूनही शांतता होती. कारचं इंजिन सुरू झालं आणि एका सुंदर प्रवासाची सुरुवात झाली. मुंबई हळूहळू मागे पडत गेली. उंच इमारती, ट्रॅफिक आणि रोजची धावपळ एका मागोमाग एक नजरेआड होत गेले. पुढे फक्त रस्ता आणि त्या रस्त्यावर विणल्या जाणाऱ्या नवीन आठवणी. प्रवासातलं सगळ्यात सुंदर काय असतं माहीत आहे? गंतव्य नाही, तर मध्ये येणारा प्रत्येक क्षण. कारच्या खिडकीतून येणारा थंड वारा, आवडती गाणी, मधूनच होणाऱ्या गप्पा, कधी मन मोकळं हसणं, तर कधी फक्त शांत बसून बाहेरचं निसर्ग पाहणं. हायवे संपत गेला आणि घाट रस्ता सुरू झाला. प्रत्येक वळण नवीन दृश्य घेऊन समोर येत होतं. धुक्याने झाकलेले डोंगर, हिरव्यागार दऱ्या आणि ढगं इतके जवळ वाटत होते की हात पुढे केला तर स्पर्श करता येईल असं वाटत होतं. येणारा थंड वारा, आवडती गाणी, मधूनच होणाऱ्या गप्पा, कधी मन मोकळं हसणं तर कधी शांत बसून बाहेरचा निसर्ग पाहणं. हे खूप छान वाटतंय बघायला. तुम्ही स्वतःच बघा, निसर्ग किती छान वाटतोय. काही प्रवास कॅमेऱ्यात कैद होतात, पण काही फक्त मनात साठवले जातात. हा प्रवास तसाच होता. कार पुढे जात होती आणि मन मात्र प्रत्येक दृश्यात हरवत होतं. घाई नव्हती, स्पर्धाही नव्हती, फक्त प्रवासाचा आनंद होता. असं म्हणतात, माणूस थकतो कामामुळे नाही, तर एकाच जागी अडकून राहिल्यामुळे. कधी कधी फक्त रस्त्यावर निघालं की मन हलकं होतं. महाबळेश्वर जवळ येत होतं आणि हवेतला गारवा वाढत होता. प्रत्येक किलोमीटर सोबत उत्सुकता वाढत होती. शेवटी आपण पोहोचलो. पण खरं सांगायचं तर ह्या प्रवासात गंतव्यापेक्षा रस्ताच जास्त सुंदर होता. आणि तुम्ही स्वतः बघा, हा रस्ता किती मन मोहून टाकणार आहे ते. आणि मीही सांगते, जेव्हा कधी तुम्ही मुंबईवरून किंवा इतर कोणत्याही ठिकाणावरून महाबळेश्वरला जाल तर नक्कीच हे दृश्य मनात तर कैद कराच, पण कॅमेऱ्यातही कैद करा. कारण की जेव्हा जेव्हा आठवण येते ना, मी तेव्हा तेव्हा हे सगळे व्हिडिओ काढून पाहते की मी हे इतके सुंदर दृश्य माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, माझ्या मनात ठेवले, पण मी माझ्या कॅमेऱ्यातही ठेवले. जशी जशी आठवण येते तशी कॅमेरा चालू करून व्हिडिओज बघते. आणि मला असं वाटतं की तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेलच. आणि पुढे मी महाबळेश्वरमध्ये कुठे राहिली, आम्ही महाबळेश्वरच्या पुढची जर्नी कुठे केली, हे मी तुम्हाला पार्ट 2 अँड पार्ट 3मध्ये नक्कीच दाखवेल. तर मी आशा करते की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि माझ्या पुढच्या व्लॉगसाठी वाट बघा. मी लवकरच पार्ट 2 आणि पार्ट 3 घेऊन येईल. थँक्यू. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both